मित्रांनो, जेव्हा आपण आफ्रिकेत राहणाऱ्या प्राण्यांबद्दल अधिक माहिती घेतली तेव्हा आपल्या लक्षात आलं की त्या परिसंस्थेमध्ये सिंहांच्या किंवा चित्त्यांच्या संख्येच्या तुलनेत झेब्रा, काळवीट, हरिण आणि हत्तींची संख्याही जास्त आहे. याचा अर्थ असा की तेथे भक्षकांच्या संख्येपेक्षा भक्ष्यांची संख्याही जास्त आहे. ठीक आहे, पण हे आपल्याला काय सांगते? हे आपल्याला सांगते की गवताळ प्रदेश असलेल्या या परिसंस्थेतील विविध सजीवांमध्ये काही प्रकारचं नातं आहे. पृथ्वीवरील प्रत्येक परिसंस्थेसाठी हे खरंच आहे. परिसंस्थेतील विविध सजीवांमध्ये काहीतरी नातं असतं. आता विविध स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंध हे अस्तित्वात असतात. ते नातेसंबंध ऊर्जा किंवा अन्न किंवा इतर गोष्टींचं सुद्धा असू शकतं. आपल्याला माहिती आहे की सजीव अन्न आणि ऊर्जेसाठी इतर सजीवांवरती अवलंबून असतात, बरोबर? आणि त्या परिसंस्थेत प्रत्येक सजीव जो स्तर व्यापतो त्याला पोषण स्तर किंवा पोषण पातळी असं म्हटलं जातं. म्हणून जर आपण सजीवांमधील नातेसंबंध बार ग्राफच्या स्वरूपात मांडले, ज्यामध्ये उत्पादक सर्वात खालच्या स्तरावरती असतील आणि प्रत्येक वेळी सर्वोच्च पोषण स्तरापर्यंत वरच्या पोषण स्तराकडे जर आपण जात राहिलो तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक परिसंस्थेत एक सामान्य आकार तयार झालेला दिसेल. आपल्याला दिसेल की प्रत्येक परिसंस्थेत हे नाते एका मनोऱ्याचा आकार घेते, जिथे यातील प्रत्येक आयत, प्रत्येक बार हा एक पोषण स्तर असतो. यांना परिसंस्थेचा मनोरा असं म्हणतात. आणि हे मनोरे सहसा उभे म्हणजे सरळ किंवा उलटे असू शकतात. सरळ मनोरा म्हणजे जिथं पाया रुंद असतो आणि वरचा भाग अरुंद असतो, किंवा उलटा मनोरा म्हणजे जिथे पाया अरुंद असतो आणि वरचा भाग रुंद असतो. आपण पुढे जाऊन परिसंस्थेच्या मनोऱ्याच्या विविध प्रकारांबद्दल बोलण्यापूर्वी प्रत्येक पोषण पातळी काय आहे याची थोडीशी उजळणी करूया. तर प्रत्येक पोषण पातळी अन्न साखळीत किंवा अन्नजाळ्यात सजीव घेत असलेल्या विशिष्ट स्थानाचे प्रतिनिधित्व करते. उत्पादक हे पहिला पोषण स्तर तयार करतात आणि त्यामध्ये वनस्पती, शेवाळ आणि फायटोप्लॅन्क्टन हे सजीव येतात. उत्पादकांचे भक्षण प्राथमिक भक्षक करतात, जसे की टोळ, गाय, ससे इत्यादी. त्यामुळे ते पुढचा पोषण स्तर तयार करतात. या प्राथमिक भक्षकांचे भक्षण हे बेडूक, पक्षी, लांडगे यासारखे द्वितीयक भक्षक करतात. आणि तृतीयक भक्षक हे असतात जे द्वितीयक भक्षक किंवा प्राथमिक भक्षकांचे भक्षण करतात. तर हे विविध पोषण स्तर आहेत जे आपण आपल्या परिसंस्थेचे मनोरे तयार करण्यासाठी वापरणार आहोत. आता या परिसंस्थेच्या मनोऱ्यामध्ये 3 प्रकार येतात. एक म्हणजे संख्येचा मनोरा, जो परिसंस्थेतील वैयक्तिक सजीवांच्या संख्येचा मनोरा आहे. दुसरं जैवभाराचा मनोरा, जो परिसंस्थेतील सजीवांच्या एकूण जैवभाराचा मनोरा आहे. आणि तिसरा आहे ऊर्जेचा मनोरा, जो परिसंस्थेतील प्रत्येक पोषण स्तरावरील ऊर्जा दर्शवतो. आपण प्रथम संख्येचा मनोरा पाहूया. जर आपण गवताळ प्रदेशातील परिसंस्था पाहिली तर त्यामध्ये एक सामान्य प्रकारे अशा प्रकारचे अन्नसाखळी आपल्याला दिसते. यामध्ये उत्पादक म्हणजे त्यामध्ये येतात गवत, झाडे आणि इतर वनस्पती, बरोबर? यांचं भक्षण कोण करतं? तर झेब्रा, हत्ती, हरिण, ससा म्हणजे हे झाले प्राथमिक भक्षक. या प्राथमिक भक्षकांचे भक्षण कोण करतं? तर द्वितीयक भक्षक. त्यामध्ये लांडगा, साप हे प्राणी येतात. आणि सिंह, चित्ता यांसारखे जे तृतीयक भक्षक आहेत ते एकतर द्वितीयक भक्षकांचे भक्षण करतात किंवा प्राथमिक भक्षकांचे सुद्धा भक्षण करतात. आता जर आपण सर्व पोषण पातळीमधील सजीवांच्या संख्येची गणना केली तर आपल्या लक्षात येईल की उत्पादक हे सर्वाधिक आहेत. आणि जसजसं पोषण पातळीवरती आपण वर जाऊ तसतसं सजीवांची संख्या ही कमी कमी होत जाते. आणि जेव्हा आपण सर्वोच्च पोषण पातळीवरती पोहोचतो तेव्हा आपण पाहतो की तिथले जे तृतीयक भक्षक आहेत संख्येने सर्वात कमी आहेत. आता हीच माहिती घेऊन जर आपण ती बार ग्राफच्या स्वरूपात मांडली आणि उत्पादकापासून सुरुवात केली आणि एकावर एक रचली तर आपल्याला अशा प्रकारे संख्येचा मनोरा मिळेल. तर हा संख्येचा मनोरा दर्शवतो की गवताळ प्रदेशातील परिसंस्थेत उत्पादकांची संख्या ही सर्वाधिक असते आणि जसजसे आपण प्रत्येक पोषण पातळीवरती वर जातो तसतशी सजीवांची संख्या कमी होत जाते. म्हणूनच हा एक सरळ मनोरा आहे.
याचा पाया रुंद आहे आणि याचं शिखर म्हणजेच वरचा भाग हा अरुंद आहे. आता यामध्ये अर्थातच द्वितीयक आणि प्राथमिक भक्षकांसारख्या दोन वेगवेगळ्या पोषण स्तरावर असणाऱ्या प्राण्यांचा विचार केला जात नाही. तर संख्येच्या मनोऱ्याची ही एक त्रुटी आहे. यामध्ये मधल्या ज्या पायऱ्या आहेत, मधल्या ज्या पोषण पातळ्या आहेत, त्यांचा विचार केला जात नाही. आता यानंतर आपण जैवभाराचा मनोरा याबद्दल थोडंसं बोलूयात. आपण जैवभाराच्या मनोऱ्याबद्दल बोलण्यापूर्वी जैवभार म्हणजे काय याची थोडीशी उजळणी करूयात. जैवभारामध्ये एक विशिष्ट वेळी एका विशिष्ट क्षेत्रातील सर्व सजीवांच्या वस्तुमानाचा समावेश होत असतो. जैवभार म्हणजे एका ठराविक क्षेत्रातील सर्व सजीवांचं वस्तुमान. या जैवभाराचं एकक आहे किलोग्रॅम प्रति चौरस मीटर. आता आपण पुन्हा एकदा गवताळ प्रदेशातील जी परिसंस्था आपण पाहिली तेच उदाहरण घेऊन पुढे जाऊयात. आपण जर या सर्व सजीवांच्या जैवभाराची गणना केली तर साहजिकच आपल्याला गवत आणि झाडांसाठी जास्त संख्या मिळेल आणि जसजसं आपण पोषण पातळ्यांवरती वर जाऊ तसतशी त्यांची संख्या ही कमी होत जाईल आणि सिंह आणि चित्त्यासारख्या तृतीयक भक्षकांसाठी ती सर्वात कमी असेल. आणि पुन्हा जर आपण हे बार ग्राफच्या स्वरूपात जर मांडलं तर आपल्याला दिसेल की जो पाया आहे म्हणजे जिथे उत्पादक आहेत तिथं जैवभार हा जास्त आहे, कारण उत्पादकांची संख्या ही सर्वाधिक आहे. आणि जसजसं वर आपण जाऊ तसतसं सजीवांची संख्या ही कमी होत असल्यामुळे जैवभार सुद्धा कमीच होत जाईल. आता आपण ऊर्जेचा मनोरा याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. ऊर्जेचा मनोरा परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह दर्शवतो. परिसंस्थेतील प्रवाह नेहमीच सूर्यापासून सुरू होतो. वनस्पती आणि इतर प्रकाश संश्लेषण करणाऱ्या सजीवांसाठी सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे वनस्पती जेव्हा सूर्यापासून ऊर्जा शोषतात तेव्हा त्या जास्तीत जास्त ऊर्जा शोषतात. आणि जसजसं पोषण पातळीवरती आपण पुढे जाऊ तसतसं ही जी ऊर्जा आहे या ऊर्जेचा ऱ्हास होतो. उष्णतेच्या स्वरूपात या ऊर्जेची घट होत असते. याचा अर्थ असा की ऊर्जेचा खूप मोठा भाग हा उष्णतेच्या स्वरूपात नष्ट झाल्यामुळे केवळ काही प्रमाणातच ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे हस्तांतरित केली जाते. याचा अर्थ असा की आपण नेहमी वनस्पतीमध्ये सर्वाधिक ऊर्जेपासून सुरुवात करतो आणि जसजसे आपण पोषण पातळीवरती वर जातो तसतसे त्यांच्यामध्ये ऊर्जा ही कमी असते. जर आपण पाहिलं तर तृतीयक भक्षकांमध्ये सर्वात कमी ऊर्जा असणार आहे. आणि हीच जर माहिती आपण बार ग्राफच्या स्वरूपात मांडली तर आपल्याला दिसेल की जो आपला पाया आहे, उत्पादक आहेत, तेथे सर्वाधिक ऊर्जा असेल. तर आता इथं समजा तुम्ही की एक उत्पादक आहे आणि त्याच्याकडे 1,00,000 जूल एवढी ऊर्जा आहे. पण जेव्हा प्राथमिक भक्षक या उत्पादकांना खातात तेव्हा त्यांच्याकडे फक्त 10,000 जूल एवढीच ऊर्जा हस्तांतरित होते. बाकीची ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात नष्ट होते. म्हणजे उत्पादकांकडून फक्त 10% एवढीच ऊर्जा प्रत्यक्षात प्राथमिक भक्षकांकडे हस्तांतरित होते. पुन्हा प्राथमिक भक्षकांकडून द्वितीयक भक्षकांकडे फक्त 10% एवढीच ऊर्जा हस्तांतरित होते. परत 90% ऊर्जा ही उष्णतेच्या स्वरूपामध्ये नष्ट होते. आणि अशाच प्रकारे द्वितीयक भक्षकांकडून तृतीयक भक्षकांकडे पुन्हा 10% एवढीच ऊर्जा हस्तांतरित होते. त्यामुळे एका विशिष्ट वेळी तृतीयक भक्षकांकडे खूप कमी प्रमाणात ऊर्जा राहते. त्यामुळे इथं जर पाहिलं तर उत्पादकांकडे सर्वाधिक ऊर्जा आणि पोषण पातळीच्या प्रत्येक स्तरावरती ऊर्जेचा ऱ्हास होत जातो आणि शेवटच्या पातळीकडे खूप कमी प्रमाणात ऊर्जा राहते. पुन्हा आपल्याला हा एक सरळ मनोरा मिळतो. तर आत्तापर्यंत आपण संख्येचा मनोरा, जैवभाराचा मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा याबद्दल बोललो. आता या सर्व मनोऱ्यांमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची ती म्हणजे आपला जो जैवभाराचा मनोरा आहे आणि संख्येचा मनोरा तो उलटा असू शकतो, परंतु ऊर्जेचा मनोरा नेहमी सरळच असतो. तो कधीही उलटा असू शकत नाही. कारण जसजसे आपण पोषण पातळीवरती वर जातो तसतशी ऊर्जा नेहमीही कमीच होत जाणार आहे. ती कधीही वाढणार नाही. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे मनोरे आहेत, उलटे मनोरे, त्यांच्याबद्दल बोलूयात. ठीक आहे.
इथेच थांबूयात. धन्यवाद.